बालवग्गो महाकाश्यप स्थविराची कथा। महाकाश्यप स्थविरची कथा। मूर्खाची संगत नसावी। स्थळ वेळुवन राजगृह। चरंचे नाधी गच्छेयं सेयं सदी समतनो सेयं सदी समत्तनो एकं चरियं दडहं कवीरा नथी बाले सहायता। अर्थ जीवन प्रवासात आपल्यापेक्षा श्रेष्ठ किंवा आपल्या बरोबरीचा सहप्रवासी जर मिळाला नाही तर एकट्यानेच प्रवास करावा, परंतु मूर्खाची सोबत करू नये। गाथा कथा अशी आहे, एकदा महाकाश्यप स्थविर श्रावस्ती जवळील पिप्पली गुहेमध्ये राहत होते। त्यांचे सोबत 2 शिष्य धम्माचे शिक्षण घेण्यासाठी व त्यांची सेवा करण्यासाठी राहत होते। महाकाश्यप अतिशय विद्वान होते। त्यांच्याजवळ असणाऱ्या 2 शिष्यांपैकी एक मनापासून सेवा करणारा तर दुसरा आळशी व मूर्ख होता। महाकाश्यपासाठी आज्ञाधारक शिष्य जी कामे करायचा ती कामे मीच केली असा आळशी शिष्य दाखवित होता व त्याचे श्रेय घेत होता। प्रामाणिक शिष्य महाकाश्यपासाठी सकाळी मंजन व पाणी आणून ठेवावयाचा आणि दुसरा महाकाश्यपाकडे जाऊन तोंड धुण्यासाठी तसेच स्नान करण्याची व्यवस्था केली आहे। आपण जाऊन दात घासून नंतर आंघोळ करावी अशा अनेक गोष्टी स्वतः न करता आपणच केल्याचे नेहमी भासवीत असे। त्यामुळे प्रामाणिक शिष्याला ते आवडत नव्हते। तेव्हा त्याने असे काही केले की त्यामुळे दुसरा शिष्य आळशी आहे हे महाकाश्यपाच्या लक्षात आले। त्यांनी त्याला योग्य प्रकारे आचरण करण्याविषयी समजाविले, परंतु त्याला त्या भिक्षूचा राग आला। दुसऱ्या दिवशी भिक्षाटन करण्यासाठी त्यांच्यासोबत आळशी शिष्याने येण्याचे नाकारले। त्यांच्या मनात प्रामाणिक शिष्याचा बदला घेण्याचे विचार निर्माण झाले। महाकाश्यप व दुसरा शिष्य भिक्षाटनासाठी गेलेले पाहून अप्रामाणिक शिष्य एका गृहस्थाकडे गेला। गृहस्थाने भंते कोठे आहेत असे विचारल्यावर ते आजारी आहेत व भंतेंनी आपणास रुचकर अन्न द्यावयास सांगितले असे उत्तर दिले। तेव्हा त्या गृहस्थाने अप्रामाणिक शिष्याला हवे ते अन्न दिले। त्या शिष्याने ते अन्न रस्त्यानेच खाल्ले व तो विहारात परतला। भिक्षाटनास गेलेल्या महाकाश्यपला चिवरदान मिळाले, ते त्यांनी प्रामाणिक शिष्याला दिले। अप्रामाणिक शिष्याने केलेले खोटे कृत्य महाकाश्यपाला समजल्याने त्याची चांगलीच कानउघडणी केली। त्याला फार राग आला। त्याचा क्रोध अनावर झाला। दुसऱ्या दिवशी दोघे भिक्षू व शिष्य विहाराबाहेर भिक्षाटनासाठी गेलेले पाहून काही एक विचार न करता अप्रामाणिक शिष्याने विहारात आग लावली व तेथून तो पळून गेला। तथागतांना ज्यावेळी ही गोष्ट समजली त्यावेळी त्यांनी वरील गाथेचा उच्चार केला होता। तात्पर्य: प्रत्येकाला मित्र हवा असतो, तो स्वतःपेक्षा श्रेष्ठ किंवा बरोबरीचा तरी असावा। मूर्ख मित्रांचा सहवास कधीच नसावा। मूर्खाबरोबरचा सहवास हा कष्टदायक असतो, त्यापेक्षा एकट्यानेच राहणे सुखकारक असते। एकटं राहणं त्यासाठीच तर धम्म आहे। धम्म काहून आहे तर एकटं राहण्याची कला जर शिकले तुम्ही तर सगळ्यात सुखी।
बोलण्याचा जास्त प्रश्नच नाही, तर वाद होण्याचा प्रश्नच नाही बा. म्हणून म्हटलं गेलं आहे, सोबतीला योग्य साथीदार जर नाही भेटला तर एकटं चाला म्हणते भगवंत. असंच असते. आता सोबतीला जर एकटं बरोबर पती पत्नी जर योग्य नाही आहे तर रोज भांडणं होते. मग कधी हा दुखी कधी तो दुखी, आहे का नाही. पण त्याच्यात धम्म असन तर विचारांचा देवाणघेवाण होते. मग विचारांचा द्वंद्व जरी होत असन, युद्ध विचारांचं, पण तरी ते समजून घेतात. मग काय धम्म आहे. नाही तर मग काही एक दुखी राहते एक सुखी राहते, तर कधी मग दोघंही दुखी राहते. ते 4 प्रकारच्या जोड्या असतात ना, आहे का नाही, तशा अर्थ असते मग ते. आणि म्हणून का नाही जीवनाच्या प्रवासामध्ये कोणाला पण योग्य साथीदार नाही भेटला तर एकला चला म्हणते. तर एकट्यानं मग कसं राहायला पाहिजे. तर एकट्यानं मग एक तर मग त्याला धम्मात हे राहायचं असेल त्यानं मग कधी ध्यान केलं पाहिजे, त्याला ते बल वाढते. कधी कधी त्यानं पुस्तक वाचलं पाहिजे, तर पुस्तकात राहतं. सगळ्यात चांगले मित्र पुस्तकं असतात. मग तर पुस्तकामध्ये राहिल्यानं मग जास्त वाद व्हायचं कामच नाही, विचार येत राहतात. कारण माणसाला कुठे बोलायला पाहिजे ना, मग पुस्तकासोबत बोला. बाबासाहेब पुस्तकासोबत बोलायचे, पुस्तकामध्येच लीन राहायचे बाबासाहेब. पुस्तकाला पूर्ण वाचून त्यांनी की हजारो पुस्तकं त्यांनी वाचले. प्रकांड पंडित त्यांना म्हणतात. तसं मग आपणसुद्धा करू शकतो. तर आज हेच करण्याची गरज आहे. जेवढे विद्वान लोक आपल्या ह्याच्यात तयार होतील तेवढेच डोके दुरुस्त होतील, तेवढं चांगलं होईल, आहे का नाही. आणि म्हणून का नाही हे असं होऊ नये. चांगले विद्वान लोक तयार होण्याहून थांबवायचं कसं. मग त्यांना व्यसनामध्ये लिप्त करायचं, त्यांना दारूमध्ये लिप्त करायचं. त्याच बहुजनांच्या घरापाशी दुकान, नगरामध्ये गावामध्ये दारूचं दुकान, नशे दुकान असते, आहे का नाही. आपलाच विकतो, आपलाच पेतात, आणि मग पूर्ण त्याच्यापासून नुकसान होते, फायदा काहीच नाही. आणि म्हणून का नाही ह्या बाबी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. कारण रथ बाबासाहेबांचा पुढे घेऊन जायचा असेल तर विद्वान लोक समाजामध्ये तयार झाले पाहिजे. मुली मुलं जेवढे विद्वान तयार होतील तेवढाच रथ हा पुढे जाईल आणि तो भविष्यामध्ये होईल अशी आशा बाळगूया. आणि इथेच थांबतो. साधू साधू साधू.